आकाशवाणी मुंबई. भक्ती सावंत प्रादेशिक बातम्या देत आहेत. ठळक बातम्या. जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षेबाबत तोडगा काढण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. हर घर तिरंगा अभियानात उत्साहानं भाग घ्यावा असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं आवाहन. मुंबई महानगरात पोलिसांना पुरेशा सदनिकांसाठी तातडीनं प्रस्ताव तयार करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. राज्यातल्या 419 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि 163 तांत्रिक महाविद्यालयांमध्ये संविधान मंदिर उभारण्यात येणार. सर्वोच्च न्यायालयानं आयोजित केलेल्या लोक अदालतींमध्ये 1000हून अधिक खटले निकाली. आणि राज्यात सर्वत्र पावसाचा जोर. पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्यांना रेड अलर्ट. जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षेबाबत तोडगा काढण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं 32व्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. सरकार कृषी क्षेत्रात विविध सुधारणा करत असून यामागे शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्याचा हेतू आहे. सरकारच्या आर्थिक धोरणांच्या केंद्रस्थानी कृषी क्षेत्र आहे असं ते म्हणाले. तृणधान्य, दूध, डाळी आणि मसाल्यांचं सर्वात जास्त उत्पादन भारतात होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. देशात रसायनमुक्त नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात शाश्वत शेतीवर मोठा भर देण्यात आल्याचंही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. देशात कृषी क्षेत्रातलं संशोधन आणि शिक्षणासाठी चांगलं वातावरण असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यंदा या परिषदेत सुमारे 75 देशांच्या 1000पेक्षा जास्त प्रतिनिधींनी भाग घेतला आहे. यावर्षीची या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना शाश्वत कृषी अन्न प्रणालीच्या दिशेने परिवर्तन अशी आहे. देशवासियांनी हर घर तिरंगा अभियानात उत्साहानं भाग घ्यावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. येत्या 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान आपापल्या घरांवर तिरंगा फडकवून अभिमानानं स्वातंत्र्यदिन साजरा करावा असं त्यांनी आज समाजमाध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून एकता दर्शवणारं हे अभियान गेली 2 वर्ष राष्ट्रीय चळवळ बनल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. आपल्या घरावर फडकणाऱ्या तिरंगी झेंड्यासोबतचं सेल्फी छायाचित्र काढून हर घर तिरंगा अभियानाच्या संकेतस्थळावर अपलोड करावं असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. मुंबई महानगरात पोलिसांना पुरेशा सदनिकांसाठी तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांची आज वर्षा निवासस्थानी बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं. वरळी इथल्या पोलीस वसाहतीच्या समस्याही तात्काळ दूर करण्यासाठी 8 दिवसांच्या आत कार्यवाही करावी अशी सूचना त्यांनी केली. बीडीडी चाळ पुनर्विकसित इमारतीत दुकानदारांना वाढीव जागा कशी देता येईल याबाबत नव्या इमारतीच्या आराखड्याचा विचार करून तसा प्रस्ताव तयार करावा. नव्या पुनर्विकसित इमारतींमध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य द्यावं असंही त्यांनी म्हाडाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगितलं. कल्याण ते शीळ रस्त्यावर पलावासमोरचा पूल आणि कल्याण इथला पत्री पूल या जोड रस्त्याचं कामही तातडीनं हाती घ्यावं असे निर्देश त्यांनी दिले. पत्री सरकारचे जनक आणि महान स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या 124व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातल्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं आज सकाळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाजमाध्यमावर संदेशात त्यांना आदरांजली वाहिली. मुंबई महानगरपालिकेत नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात देखील नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं. भाजपा हा संविधान आणि लोकशाही न मानणारा पक्ष असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. नागपुरात म्हाळगीनगर आणि मानेवाडा वळण रस्त्याच्या उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला काँग्रेसच्या स्थानिक आमदारांना निमंत्रण दिलं गेलं नसल्याचा दावा करत हा कार्यक्रम भाजपाचा होता की राज्य सरकारचा असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. पुणे सातारा महामार्गाच्या दुरुस्तीची मागणी तसंच पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेविरोधात काँग्रेस पक्षाने पुणे ते कोल्हापूर दरम्यान विविध ठिकाणी टोल नाक्यांवर टोल बंद आंदोलन केलं. रस्ते खराब असूनही टोल वसूल केला जात असल्याचं म्हणत टोल नाके बंद करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
खेड शिवापूर टोलनाक्यावर जाणाऱ्या वाहनांना टोलशिवाय जाऊ देत आंदोलकांनी टोल वसुलीचा निषेध केला. हे टोल नाका बंद होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवायचा इशाराही काँग्रेसनं दिला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विद्यार्थ्यांना राज्यघटनेचं महत्त्व पटवून देण्यासाठी राज्यातल्या 419 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि 163 तांत्रिक महाविद्यालयांमध्ये संविधान मंदिर उभारलं जाणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं येत्या 15 ऑगस्ट रोजी एकत्रितपणे या संविधान मंदिराचं उद्घाटन ऑनलाईन होणार असल्याची माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ इथं आयोजित पत्रकार परिषदेत दिली. सर्वोच्च न्यायालयानं आयोजित केलेल्या लोक अदालतीमध्ये 1000हून अधिक खटले निकाली निघाले आहेत. या अंतर्गत दिवाणी, भूसंपादन आणि विवाह विषयक अनेक खटले मार्गी लागले, अशी माहिती केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाचं 75वं स्थापना वर्ष साजरं करण्यासाठी न्यायालयानं हाती घेतलेल्या विशेष लोक अदालत उपक्रमाचा आज अखेरचा दिवस होता. पश्चिम घाट क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या महाराष्ट्रासह 6 राज्यांमधल्या 56,800 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त परिसराला पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी केंद्र सरकारकडून नवीन मसुदा अधिसूचना जारी केली आहे. महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या 6 राज्यांचा यात समावेश आहे. या संदर्भात सरकारनं जनतेकडून येत्या 60 दिवसांमध्ये सूचना आणि हरकती मागवल्या असून नागरिक ESZ-MEF@nic.in या संकेतस्थळावर त्याची नोंद करू शकतात. 6 राज्यातला हा परिसर पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र घोषित झाल्यानंतर या भागात उत्खनन, खाणकाम आणि मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा विकास आदी कामांवर बंधनं येतील असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. नवी मुंबईत महापालिका क्षेत्रात हिवताप आणि डेंग्यूचं प्रमाण रोखण्याच्या उद्देशानं आरोग्य विभागानं नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण विशेष शिबिर आयोजित केलं होतं. नांदेड जिल्ह्यातल्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या वतीनं आज सकाळी अवयवदान जनजागृती रॅली काढण्यात आली. यात आरोग्य विभागातले डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी तसंच जिल्ह्यातल्या विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. राज्यात आज दमदार पाऊस पडला. मुंबईत गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पावसानं हजेरी लावली. सकाळपासून शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपात सुरू झालेल्या पावसाचा जोर दुपारनंतर वाढला. माटुंगा, दादर, अंधेरी, सबवे भागात पाणी साचलं होतं. धरण क्षेत्रातही दमदार पाऊस झाला. मध्य वैतरणा, मोडकसागर धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पुण्यात घाटमाथा प्रदेशात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग काल संध्याकाळपासून क्रमाक्रमानं वाढवण्यात आला आहे. मुळशी धरणातून मुळा नदीपात्रात सुरू असलेला विसर्गही आज दुपारपासून वाढवण्यात आला. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घेण्याचं आवाहन पाटबंधारे विभागानं केलं आहे. पानशेत, वरसगाव, टेमघर ही धरणं 90% जास्त भरली आहेत. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडला. कोकण तसंच विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला. दरम्यान मुंबई गोवा महामार्गाला जोडल्या गेलेल्या कोलाड रोहा राज्यमार्गाला शुक्रवारी दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळे पाले खुर्द आणि अशोकनगर या दरम्यान मोठं भगदाड पडल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षेबाबत तोडगा काढण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. हर घर तिरंगा अभियानात उत्साहानं भाग घ्यावा असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं आवाहन. मुंबई महानगरात पोलिसांना पुरेशा सदनिकांसाठी तातडीनं प्रस्ताव तयार करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. राज्यातल्या 419 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि 163 तांत्रिक महाविद्यालयांमध्ये संविधान मंदिर उभारण्यात येणार. सर्वोच्च न्यायालयानं आयोजित केलेल्या लोक अदालतीमध्ये 1000हून अधिक खटले निकाली. आणि राज्यात सर्वत्र पावसाचा जोर, पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्यांना रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.